नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओ. संध्याकाळचं जेवण बनवायचा खूपच कंटाळा आला आणि काहीतरी स्पेशल खायचं आहे, पण खिचडी तर खाऊन कंटाळा आलेला आहे किंवा दुसरे पण पराठे तेच खाऊन कंटाळा आला. तर हा पदार्थ ना, रेसिपी जी आहे ना, तुमच्यासाठीच आहे बघा. इतका झटपट बनला जातो. आज आपण बनवणार आहोत, याला नाव राजस्थानी पराठासुद्धा म्हणू शकता किंवा आपण सहज असं बनवतो, थोडंसं वेगळं काहीतरी चटपटीत म्हणून असं हे खायचं आहे ना. सोबतच मस्त अशी आपल्याला टोमॅटो चटणी आणि मसाला दहीसुद्धा याच्याबरोबर खायला छान लागतं. तर इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं ओवा घातलेला आहे आणि 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे. तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. याचा गोळा बनवत असताना लक्षात ठेवायचं, हे जास्ती घट्टही नको आहे आणि जास्त पातळही अजिबात नको आहे. घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे, व्यवस्थित घेतलेला आहे. आता याला आपल्याला इकडे झाकून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटासाठी. त्यानंतर पुढची तयारी करून घेऊया आपण. इथे ना एका वाटीने किंवा मोठ्या पोहे खायच्या चमच्याने 2 ते 3 चमचे बेसन घेतलेलं आहे. याला बेसनमध्ये आपल्याला असं भाजायचं आहे की तेल वगैरे काहीच याचा वापर करायचा नाही. फक्त व्यवस्थित सतत हलवत मीडियम गॅसवरती आपल्याला हे बेसन पूर्ण कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं. जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना, त्या पद्धतीमध्ये जाळायचं नाही आहे, फक्त आपल्याला अशा पद्धतीमध्ये हे बेसन भाजून घ्यायचं आहे. आता इथे त्याच कढईमध्ये किंवा दुसऱ्या कढईमध्ये तुम्ही घालू शकता. तेल घ्यायचं आहे अंदाजाप्रमाणे. इथे जिरे घालायचे आहेत आणि हे जे धने आहेत ना, धने तुम्ही बघू शकता मस्त असे फोडून घेतलेले धने आहेत, म्हणजेच की खलबत्त्यामध्ये थोडेसे कुटले ना तर त्याचं येतं. हिंग घालायचं, मस्त ह्याला मिक्स करून घ्यायचं. 1 ते 1.5 मिनिट ह्याला ना मस्त सतत हलवत त्याचं भाजून घ्यायचं. 2 मोठ्या आकाराचे लांबडे असं स्लाइसमध्ये कांदे चिरलेले आहेत बघा. व्यवस्थित असे कांदे चिरून घ्यायचे. कांदे परतायचे 1 ते 1.5 मिनिट. कांदे व्यवस्थित परतवून घ्यायचं. मग आपल्याला याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट घालायची, हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हळद घालायची आहे. सुक्या मसाल्यामध्ये तुमच्या आवडीनुसार सुद्धा मसाले घालू शकता. धना पावडर घेतलेले आहे, जिरा पावडर घेतलेला आहे. हे जे आहे ना, बडीशोपची पूड जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. चवीपुरतं मीठ घालायचं, लाल तिखट घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सगळे पदार्थ परत आपल्याला 1 ते 1.5 मिनिट किंवा 2 मिनिटं असं व्यवस्थित ह्याला आपण भाजून घ्यायचं. कलरसुद्धा छान आलेला आहे. व्यवस्थित अशा मूडवरती भाजलं ना की मग छान असं बेसन घालून घ्यायचं जे आपण भाजलंच होतं. वरून अशी कोथिंबीर घालायची मस्त बारीक चिरलेली आणि भाजून. हा पराठा ना तुम्ही सकाळच्या वेळेत सुद्धा करू शकता, पण रात्री मग असं मला करावं असं वाटत होतं काहीतरी. सारखं आपण जेवण बनवायचं सुद्धा कंटाळा आला होता आणि खिचडीच नेहमी खातो. मग आपण म्हटलं जरा थोडंसं वेगळं असं करूया. हा ना, तुम्ही दुपारच्या जेवणाला सुद्धा करू शकता किंवा सकाळी नाश्त्याला सुद्धा करू शकता. इकडे आपला गोळा भिजलेला आहे आणि याच्यातला एक गोळा काढून घ्यायचा. थोडंसं जाडसर पराठा बनवायचा आहे, त्यामुळे इथं थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे आणि हा पराठा आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये बनवायचा आहे. त्यामुळे ह्याची पहिल्यांदा आपल्याला चपाती अशीच लाटून घ्यायची आहे. विदाऊट घडीची चपाती लाटून घ्यायची आहे अशा पद्धती. म्हणजे बघा, अशा पद्धतीचे लाटून घ्यायचे. जे आपलं जे स्टफिंग होतं ना, ते मस्त असं याच्यावरती घालून घ्यायचं. तूप लावायचं असेल तरी लावू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता. तेलसुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता तुपाऐवजी. ते व्यवस्थित हा मस्त असं बेसनचं ह्याचं आपण केलं होतं सारण म्हणा किंवा याचं म्हणा, हे पराठे आहेत ना, खायला खूप छान लागतात आणि टेस्टीसुद्धा होतं. त्याच्याबरोबर आपण मसाला दही आणि टोमॅटो चटणी खाणार आहोत, त्यामुळे खूपच छान लागतं. बघा, हाफ कट द्यायचा, अशा पद्धतीचं ह्याला दाबून घ्यायचं. असं केल्याने काय होतं, ती पराठ्यामध्ये लेअर तर येतात, पण पराठा लाटत असताना ही कांदा वगैरे जे आपलं आहे ना याचं स्टफिंग ते बाहेर येत नाही. अशा पद्धतीमध्ये करायचं आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं. आता वरतून थोडंसं छान दिसण्यासाठी म्हणा किंवा चव येण्यासाठी म्हणा थोडेसे काळे तीळ घालायचे आणि कोथिंबीरसुद्धा घालायची. सेम प्रोसेस आहे. मागच्या बाजूने सुद्धा आपल्याला असेच करून घ्यायचे आहे. व्यवस्थित थोडंसं हाताने प्रेस करायचं आणि मस्त सुका आटा लावायचा किंवा पीठ लावायचं आणि हा जसाच्या तसा त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे.
बघू शकता। जर तुम्हाला हा पराठा त्रिकोणी नको असेल तुम्ही गोलसुद्धा हा पराठा लाटू शकता, पण त्रिकोणी आकार थोडासा वेगळा वाटावा म्हणून मुलांना वगैरे, त्यासाठी अशा पद्धतीमध्ये हा पराठा आपला लाटून तयार आहे। गॅस गरम करायचा, तवा ठेवायचा, गरम झाला की व्यवस्थित परतवून घ्यायचं। पाठीमागाने पुढे दोन्हीकडे व्यवस्थित भाजला गेला की मग आपल्याला याच्यामध्ये तूप किंवा बटर किंवा तेल तुम्ही कोणतंही तुम्हाला आवडीचं तुम्ही लावू शकता। बटर आणि ह्याच्यामध्येच पराठे बनवले जातात, त्या तुम्ही बटर किंवा तुपाचा वापर करू शकता। नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता। मस्त असं लावायचं। तुम्ही बघू शकता लेअरसुद्धा किती छान आलेलं, तर आपण लेअरसाठी कसं केलं तशा पद्धतीचं केलं ना तुम्ही, मस्त छान असं याला बघू शकता। मस्त हा पराठा असा तयार आहे बघा। इथे अगदी कमी वेळामध्ये झालेला आहे आणि चटपटीत झालेला आहे, अगदी ससा सोबत बघा किती छान असं आहे। कुठेही आपल्याला कांदा वरती आलेला दिसत नाही, वाटतही नाही की हे पराठे असतील म्हणून कांद्याचे। तरी चटणी याच्यासोबत आहे, किती छान आहे बघा। आणि या चटणी जर तुम्हाला बघायचं असेल ना, आमच्या चॅनलवर ब्लॉग आहे, तुम्ही बघू शकता। टोमॅटो चटणी किती छान आहे, मसाल्यामध्ये ताकामध्ये तुम्ही खाऊ शकता। असाच्या जसा सुद्धा तुम्ही दही नसेल तरी सुद्धा तुम्ही हा पराठा खाऊ शकता। इतका छान हा पराठा झालेला आहे, आपण मसाले सुद्धा घातलेले आहेत। तर कशी वाटली पूर्ण रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।